यवतमाळमध्ये शारीरिकदृष्ट्या दुर्बल घटनात मोडणाऱ्या दिव्यांग बांधवाची जिल्हा प्रशासनाकडून थट्टा उडविली जात आहे। त्यांच्यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत असून गुरुदेव युवा संघाकडून उपस्थित केलेल्या मागण्याकडे जिल्हाधिकारी दुर्लक्ष करीत आहे। निवडणुकीचा कालावधी संपला असून आता तरी दिव्यांगाच्या उत्थानासाठी प्रशासनाने पावले उचलावीत, अन्यथा दुर्बलाच्या रोषाचा सामना जिल्हाधिकाऱ्यांना करावा लागेल आणि हा तुमच्यासाठी शेवटचा इशारा असल्याचे गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष यांनी आज रोजी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून म्हटले आहे। मोदींनी अपंगांना दिव्यांग हे विशेषण दिले, परंतु त्यांना त्यांचे मूलभूत हक्क, योजना आणि जीवन उंचावण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन त्यांना सहकार्य करीत नसल्याचे भयान वास्तव आहे। या दुर्बल घटकासाठी काम करणाऱ्या गुरुदेव युवा संघाकडून सातत्याने त्यांचे प्रश्न जिल्हा दरबारी मांडले जाते। लोकशाही देण्यास सर्वाधिक प्रकरणे दिव्यांगाची दाखल होते। जिल्हा पातळीपासून ते दिव्यांग कल्याण मंत्रालयापर्यंत निवेदन दिले जाते। रोजी जिल्हा अधिकारी यांना शेवटला आम्ही दिव्यांगांचा अल्टिमेटर दिला आहे। कारण का आम्ही 26 जानेवारीला आझाद मैदानावर उपोषणावर होतो। आम्हाला लेखी स्वरूपात त्यांनी संपूर्ण दिव्यांगाचे प्रश्न सोडवतो म्हणे असे खोटे आश्वासन दिले होते नगर प्रशासनाने, परंतु अद्यापही दिव्यांगाचे घरकुल मिळाले नाही, रमाई आवाज योजनेचे घर नाही मिळाले, प्रधानमंत्री आवाज योजनेचे घरकुल नाही मिळाले आणि जो 275 रुपये जो निराधार जो नगर परिषदेतून मिळते त्यामध्ये गोटेमाटी काढण्याची वेळ आहे। किमान त्यांना 1000 रुपये मानधन मिळाले पाहिजे आणि जे दिव्यांगांना मोफत पास, रेल्वेची पास व दिव्यांगाच्या विविध समस्या आता ते 50,000 ते 5 लाख रुपयाच्या लोनच्या केसेस तशाच पेंडिंग आहे। या त्वरित मंजुरात करण्यात यावे। वसंतराव शासकीय रुग्णालयात सुविधाचा अभाव, अशा अनेक समस्यावर जिल्हाधिकारी यांच्या निर्देशात आणूनही जिल्हा अधिकाऱ्यांच्याकडून न्याय भेटत नाही आहे। त्यामुळे जिल्हा अधिकारी यांना शेवटलं एक आम्ही पत्र दिलं आहे